कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भुवनेश्वरी पासून अधिपती वाचवणार आपल्याला? हो। नाही अक्षरा, मला असं नाही वाटत। का? अक्षरा, एवढं सगळं होऊन तो तिच्या विरुद्ध एक शब्द ऐकून घेत नाही, तो काय वाचवणार आपल्याला? तिच्या मायेत फक्त आंधळा झालाय तो, त्याला खरं खोटं काही दिसत नाही। आणि अक्षरा, तुला कळतंय का, तिनं माझ्या बरोबर इथे जी खेळी केली ना, तीच तिनं तुझ्या बरोबर करायचा प्रयत्न केला। ती सोडणार नाही तुला अक्षरा। असं नाही होणार बाबा, अधिपती आपल्या बाजूने उभे राहतील, मला खात्री आहे। भलत्या भ्रमात राहू नकोस पोरी। बस ऐक तू इथून निघून जा कुठेतरी लांब। बाबा, माझ्याच घरातनं मी पळून नाही जाणार। ती बाई तुम्हाला जीणं नकोसं करेल। तुम्ही 10 दिवस बाहेर होतात तेव्हा आनंदी होतात ना? तुमच्यात भांडणं नव्हती, कसले मतभेद नव्हते, बरोबर ना? फक्त प्रेम होतं तुमच्यात। आणि तू लक्षात घे, या घरात बरोबर उलट होतंय। प्रेमाचा एक शब्द नाही ग, फक्त भांडणं होत आहेत तुमच्यात। तुम्ही लांब जाता एकमेकांच्या पासून, आणि या सगळ्याला कारण ती बाई आहे। अक्षरा, ती बाई फक्त माझ्या घराचं वाटोळ करायला निघाली। बाबा, तुम्ही शांत व्हा, तुम्ही पॅनिक होऊ नका, मी आहे ना, मी सगळं ठीक करणार आहे। अक्षरा, माझा आता कशावरच कुणावरच विश्वास नाहीये। ती बाई भयानक बाई आहे, ती काही करू शकते। विचार कर अक्षरा, इतके दिवस ती बाई चारुलता बनून राहिली आणि कुणाला पत्ता सुद्धा लागला नाही, कुणालाही संशय आला नाही, साधा मला सुद्धा। अक्षरा, तिनं मला ट्रॅप केलं, माझ्या बरोबर तिनं मला भुलवून लग्न लावून घेतलं, त्या लग्नाचा व्हिडिओ करून ठेवला। अक्षरा, विचार कर, काय लेवलचं प्लॅनिंग आहे तिचं, किती कारस्थानी बाई आहे। तुझ्या माझ्या कल्पनेच्या पलीकडे डोकं चालतं तिचं। आणि मला माहिती आहे अक्षरा, ती काही झालं तरी या घराच्या बाहेर जाणार नाही आता। रोज नवा ड्रामा करणार ती, इथेच आपल्या डोक्यावरती मिरे वाटणार, आणि अधिपती तिला देवी मानत राहणार जोपर्यंत ती राक्षस असल्याचा पुरावा आपण त्याच्या समोर आणत नाही। मी मिळवेन बाबा पुरावा। कसा आणि का? तू आता या सगळ्यात पडायचं नाहीयेस। मला तुला लवकरात लवकर त्या बाईपासून दूर करायचंय। अक्षरा, ती बाई तुला सोडणार नाही आता। ती डूग धरणारी बाई आहे। ती मगाशीच आली होती आणि म्हणत होती, मी आता तुला धडा शिकवणार अक्षराला। तुमचा काहीतरी जुना हिशोब आहे असं काहीतरी म्हणत होती ती। अक्षरा, ती हेच करते, ती डूग धरते, ती सूड उगवते। अक्षरा, समजून घे, ती बाई मला या घरात नकोय ग, खरंच नकोय। तिनं फक्त आपल्या घराचं वाटोळ केलंय, माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय। बाबा, मलाही नकोय ते या घरात। मग अक्षरा, तू काही कर, तुला जे शक्य आहे ते कर। एकतर त्या बाईला या घरातून बाहेर काढ, किंवा बाळा, तुम्ही दोघं तिच्या नजरेपासून दूर जा, लांब जा। मी दोघं कुठेही जाणार नाही बाबा, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल बाबा, मी शब्द देते तुम्हाला। या घरातलं सुख, शांती, समाधान सगळं परत येईल, मी परत आणेन। अक्षरा, हे सगळं शक्य नाहीये जोपर्यंत ती बाई या घरात आहे, ती बाहेर जात नाही तोपर्यंत हे नाही होणार। जर हे सगळं त्या घराबाहेर गेल्यामुळे होणार असेल तर आता त्यांना घर सोडावं लागेल, आय प्रॉमिस। अक्षरा, हे कसं करणार आहेस तू? तो अधिपती आहे। अधिपतींच्या डोळ्यावरची पट्टी निघणार आहे बाबा उद्या, आणि भुवनेश्वरी मॅडम पण घराबाहेर जातील उद्याच। बसा बसा। अहो अधिपती, वर बसा, तुम्हाला किती वेळा सांगायचं आमच्या पायाशी बसू नका म्हणून, या वरती। नाही, आम्ही तुमचं काय ऐकणार नाही, वरती बसा बसा बसा। माफ करा आई साहेब, आम्हाला तुम्ही कशापायी माफी मागायलाय? मीच कुठेतरी कमी पडतोय म्हणताना तुम्हाला एवढा त्रास होतोय। नाही हो अधिपती, तुम्ही कुठं बी कमी पडला नाही, तुम्ही लय करता आमच्यासाठी। आम्हाला तुमच्यामुळे कसला बी त्रास झालेला नाही। पण तिकडे पाक त्या वृद्धाश्रमात जायचा विचार का केला तुम्ही, सांगा बरं? कशा बसल्या होता जाऊन त्या मंदिरात एकट्याच? कसं वाटत होतं ते आई साहेब? ह्या घरच्या तुम्ही थोरल्या सरकार आहे जा, आणि तुम्ही थोरल्या सरकार राहणार, त्याच हक्कानं तुम्ही या घरात राहायचं, या घरातनं बाहेर पडायचं आणि आम्हाला सोडून जायचा विचार केला तर बघा तुम्ही। अधिपती, तुमचं आणि आमचं कसं आहे माहिती आहे का, एकसारखा स्वभाव आहे।
जे काय मनात येतंय ते बोलून मोकळं होतोय आपण. आमचं म्हणणं एवढंच आहे, झाला तेवढा त्रास बाद झाला, पण यापुढं आमच्यामुळं कोणाला बी त्रास होऊ नये. काय कुणाला त्रास होत नाही न काय सुनबाई नव्हतो. नाही, असं काही सुद्धा नाही. आणि तुम्ही आता असले विचार करू नका. तुम्ही आता शांतपणे झोपून जा, आराम करा. ऐसा अजिबात काही विचार करू नका. हं. हा? मी येऊ काय? जाऊ, तुम्ही पण आराम करा. हं? सोमा, ओंकार, सगळं सेट झाले ना? हो. आता वहिनीने जसं सांगितलंय सगळं तसंच करूयात, ते पण नीट. बस एकदा ठरलं ना की मग झालं. हो. वहिनीत. हा वहिनी बोला. हा वहिनी, आपण उद्या सकाळीच धमाका करूया. काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे वहिनी, फक्त तू सगळं खरं बोलला पाहिजे हो. तसंच होईल. वहिनी सगळं काही ठीकच होणार. हो वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू हा वहिनी. भाऊजी थँक्यू. ठीक आहे. भेटू उद्या. ठेवते. अधिपती, 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 मला बोलायचंय तुमच्याशी. बोला की. काय झालं? टेन्शन मध्ये आहात? टेन्शन आहेच. काय झालं? फॅक्टरीमध्ये काय झालंय का? फॅक्टरीचं काय नाही हो. फॅक्टरीचे प्रॉब्लेम असे चुटकीसरशी सोडवते आम्ही. तर घरात काय झालं की डोसकं सुन्न होते. आणि आईसाहेबांविषयी जर काय असेल, डोसकं कामच करत नाही माझं. आता काय केलं त्यांनी? त्यांनी काय केलं म्हणजे त्या काय करणार? त्यांनी केलंच होतं ना. चुकलंच बघ भुवे तुझं. खरंच गरज होती का हे समज करायची? तुला माहित होतं ना व? जन्माला घातलंय मी तुला, मला कळणार नाही बाई. मग बोलली नाहीस ती? आई आहे मी तुझी लेकरा, मला तुझं मन कळतं. पण असं मृगजळाच्या मागं धावून काय होणार आहे? मृगजळाला फसून तर आलो आम्ही इथं, अडकलो. आता मागं नाही हटता येणार. मला ठाव आहे तुझं त्यांच्यावर लय प्रेम आहे. लय वर्षापासून तुला त्यांच्याशी लगीन करायचं आहे. मला बी वाटतं तुझं त्यांच्याशी लगीन व्हावं. तू असं आयुष्यात एकटं राहू नये. अगं मी तर त्यासनी जावई बापू म्हणत आले ना मग. पण मला एक सांग, हे असं या मार्गानं लगीन करून तुला काय मिळणार आहे? बायकोचा मान. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.